ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गेल्या 4 दिवसापूर्वी पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार केला होता आणि त्यामुळे मोठी अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे पाहिलं तर आता संपूर्ण शेतामध्ये शेतकऱ्यांच्या पाणी साचलं होतं, तळ्याचं स्वरूप आलं होतं। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाहिलं तर अजूनही तळ्याचं तळ्याचं पाणी साचलेले। आता कुठे तर सोयाबीनला काढ्या सुरुवात झालेली आहे, काही शेतातले पाणी आता कमी झाले असलं तरी आता शेतकऱ्या 2 दिवस झालं का पाऊस कमी झाल्यामुळे सोयाबीनला काढ्या सुरुवात झालेली आहे। आता माझ्यासोबत काही शेतकरी आपण त्याची बातचीत करणार तर काय सांगाल आपल्या शेतामध्ये आता आपण सोयाबीनला काढण्यास सुरुवात केलेली आहे, किती एकरमध्ये सोयाबीन लागवड केली होती? 4 एकरमध्ये लावले होते। हां, पण ते पावसाने ही झाल्यामुळे सोनं पाणी साचलं आहे, त्याच्यामुळे ह्या वर्षी सोयाबीन जास्त होणार नाही शेतामध्ये। अजून पाहिजे तर तुमच्या सोयाबीन पाणी आहे? अजून पाणी आहे आणि पण ते काढल्याशिवाय आता पर्याय नाही। 2 दिवसाला पाऊस उघडला त्याच्यामुळे ते आता आम्ही काढे चालू केले। किती आता 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 पण तुम्हाला खर्च आला होता? बरं आतापर्यंत 70,000 रुपये खर्च जवळजवळ आला होता। काय अपेक्षा होती, किती उत्पन्न होईल शकत होती? 1.5-2 लाखाचं होईल वाटत होतं, पण आता 50-60-70,000च्या पुढे होत नाही होत, म्हणजे केलेला खर्च निघणार नाही। एक सरकार सांगताय की ते शेतकऱ्याला अनुदान दिलं जाईल, तात्काळ दिलं जाईल। तुम्हाला पंचनामे झाले का शेताचे? नाही ना, पंचनामा नाही, काही नाही, पण आता नाही काढावं तर फुटत सोयाबीन, त्याच्यामुळे काढायला चालू केलं। सोयाबीन नासून गेले, काढायला होतं संपूर्ण हे सोयाबीन आपण नासून गेलेलं आहे। हां, नासून गेलेलं आहे, त्याच्यामुळे आता काढणं बी पाहिजे। आता 2 वाजायला पाऊस उघडला आहे, त्याच्यामुळे ते काढायला चालू आहे आता। सरकार सांगताय की अनुदान दिलं जाईल, तात्काळ त्यांना 10,000-5,000 रुपये अकाउंटला दिलं जाईल, गहू तांदूळ दिलं जाईल, तुम्हाला भेटलं काही? सरकारची नाही काय भेटलं आणि ती टाईमवर येत बी नाही ना, कोणती योजना शासनाची आली तर टाईम चुकून येते, पण ते आता केली तर पर्याय नाही आपल्याला। आणि आपले उपयोग शेतीवरच आहे, जसं काही जोडधंदा नाही, काही नाही। ताई काय सांगा, आता दिवाळी अवघ्या तोंडावरून ठेपलेली आहे, दिवाळी दसरा असं ऐकलं का? संपूर्ण आता जे सण केलं जातं आपल्या शेतीवर केला जातो, कसं पाहता याच्याकडे आता? आता काय शेतीतच काय नाही तर काय सण करावा? हां, काय ते बघ, हे असं वाटोळं झालं, सगळं पीक वायाला गेलं, काय सण करून खावा? आता पण तुम्ही 50,000-60,000 रुपये खर्च केला होता, ते आता केलेलं उत्पन्न सुद्धा निघणार नाही? नाही निघत, तर खर्च निघत नाही, केलेला खर्च निघत नाही। आता 2-3 दिवसापहिले मुख्यमंत्री आता बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल, 50,000 हेक्टर अमुक लोक मागणी आहे। आता काही लोकांनी मागणी केली की 50 हेक्टरला 50,000 देण्यात यावं। आता आमच्या इकडे कुणी पंचनाम्याला आलंच नाही, आता काय सांगा, आलं नाही। काय सरकारला काय मागणी असणार तुमची आता? काय आता काय भरपाई काय देतील ते शेतकरी आम्हाला? काय केलं पाहिजे सरकारनं तुमच्या असं शेतकऱ्यासाठी मागतं? काय ते हे आता साल तर गेलेलं आहे, रबीसाठी खात बी भरून द्यावं हीच अपेक्षा, दुसरं काय आता दुसरं। आणि काय लेकरासाठी काही थोडं अनुदान फिंदान शेतीसाठी, आता रब्बी पेरणीसाठी ते तर चांगलं राहील शासनानं। कमीत कमी हेक्टरी 35-40,000 तरी कमीत कमी द्यावं। ही काय 5,000 आणि 4,000 रुपये करते, ह्याचं काय ते आपलं? आता पंचनामे कधी करा तुम्ही? आता पीक हातातलं पीक तुम्ही काढायला सुरुवात केली, तुम्ही आता पंचनामे होणार कधी? मग आता तलाठी वगैरे ग्रामसेवक नाही आले तर मग आपली सोयाबीन आहे ती बी जाते, चाराने आले ती बी जाणार आहे, मग ते असं होतं। आता हे होतं शेतकरी त्यांचं म्हणणं आहे की अजून आमचे पंचनामे दिले नाही तर मग शेतकऱ्याला कधी त्याचा मोबदला मिळणार आहे? तात्काळ 35-40 त्यांना हेक्टर अनुदान द्यावं अशी देखील मागणी आता शेतकऱ्याच्या करत आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, अंबाजोगाई, बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।